हॅलो स्टुडंट, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 555 आय सीचा पिन डायग्राम बघितलेला. आज आपण 555 आय सीचा ब्लॉक डायग्राम बघणार आहोत. आता इथे समोर तुम्हाला मी 555 म्हणजे 55 आय सीचा ब्लॉक डायग्राम इथे दाखवलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी आय सीचा पिन डायग्राम पण दिसतो आहे आणि त्याचबरोबर ब्लॉक डायग्राम पण दिसतो आहे. म्हणजे तुम्हाला त्या ब्लॉक डायग्रामचे जे कनेक्शन्स आहेत सर्किटचे ते कुठल्या कुठल्या पिनला झालेले आहेत हे इझिली कळू शकतं. आता 555 आय सीमध्ये काय काय असतं तर ह्या आय सीमध्ये त्याच्या नावाप्रमाणे 555 म्हणजे ह्या आय सीमध्ये 555 म्हणजे 5 किलोचे आपले 3 रजिस्टर्स असतात. ते इथे दाखवलेले आहेत 5K 5K 5 किलो ओमचे. आता हे जे 3 रजिस्टर्स आहेत ह्या 3 रजिस्टर्सच्या बरोबर मध्ये इथे आपल्याला रेफरन्स व्होल्टेजेस मिळत असतात. तर हे जे रेफरन्स व्होल्टेजेस आपण बघितले तर आपण जो VCC देतो त्या VCCच्या 1/3 व्होल्टेज इथे मिळतं आणि 2/3 व्होल्टेज आपल्याला इथे मिळतं. म्हणजे समजा इथे 15 व्होल्ट दिलं असेल तर इथे 5 व्होल्ट 5 व्होल्ट 5 व्होल्ट ड्रॉप होतं. समजा आपण ह्या पॉईंट आणि ग्राउंडमध्ये व्होल्टेज मोजलं तर मिळतं 5 व्होल्ट. म्हणजे किती झालं ते 15च्या 1/3 झालं. म्हणून ह्या पॉईंटला आपल्याला व्होल्टेज किती मिळतं आपण म्हणतो 1/3 व्होल्टेज. समजा आपण इथे ह्या 2 पॉईंट्समध्ये व्होल्टेज बघितलं म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट तर इथे आपल्याला 5 व्होल्ट आणि इथे 5 व्होल्ट म्हणजे असं किती झालं 10 व्होल्ट. म्हणजे 10 व्होल्ट 15चे किती झालं 2/3 झालं. म्हणजे इथे ह्या पॉईंटला आपल्याला किती व्होल्टेज मिळतं आहे तर 2/3 व्होल्टेज. तर अशा प्रकारे ह्या 3 रजिस्टर्समुळे आपल्याला व्होल्टेज डिवाइड होऊन मिळतं. इथे मिळतं 1/3 व्होल्टेज, इथे मिळतं आपल्याला 2/3 व्होल्टेज. आता हे जे व्होल्टेज आहेत हे 2 व्होल्टेजेस आपण रेफरन्स व्होल्टेज म्हणून त्याचा उपयोग करतो. हे रेफरन्स व्होल्टेज कुठे जातं तर हे जातं आपल्या कंपॅरेटरला. इथे पुढे 2 कंपॅरेटर दाखवले. तर खालचं 1/3 व्होल्टेज हे खालच्या कंपॅरेटरला जातं. वरचं जे 2/3 व्होल्टेज आहे ते वरच्या कंपॅरेटरला जातं. आता कंपॅरेटर नावाप्रमाणे कंपेअर करतो. म्हणजे हा पण कंपेअर करतो आणि हा पण कंपेअर करतो. हा कंपेअर करतो दुसऱ्या व्होल्टेजबरोबर, हा पण कंपेअर करतो एका दुसऱ्या व्होल्टेजबरोबर. आता हा जो कंपेअर करतो ते दुसरं व्होल्टेज कुठलं आहे तर ते व्होल्टेज आहे आपलं इकडनं हे बघा थ्रेशोल्ड पॉईंटकडून आलेलं आहे. म्हणजे थ्रेशोल्ड व्होल्टेज बरोबर हे व्होल्टेज कंपेअर केलं जातं. म्हणजे हे थ्रेशोल्ड व्होल्टेज चेंज होणार असतं हे फिक्स आहे. तर थ्रेशोल्ड व्होल्टेज जसं चेंज होतं ते याच्याबरोबर कंपेअर केलं जातं आणि त्याप्रमाणे आउटपुट आपल्याला पहिल्या कंपॅरेटरच्या आउटपुटला मिळतं. इथे पण बघितलं तर इथे सुद्धा दुसरं इनपुट काय आहे तर ते आलेलं आहे ट्रिगरमधून. तर ट्रिगरमधून जे व्होल्टेज येतं ते व्होल्टेज व्हेरिएबल असतं, चेंज होणारं असतं. तर ते व्होल्टेज या 1/3 व्होल्टेजबरोबर कंपेअर केलं जातं आणि कंपेअर होऊन त्याप्रमाणे आउटपुट कंपॅरेटर 2च्या आउटपुटला मिळतं. तर आता तुम्ही आउटपुट समजा बघितलं तर हे आउटपुट समजा वरचं आउटपुट 1 येत असेल तर त्याच वेळेला खाली आउटपुट 0 येतं हे लक्षात ठेवा. आणि समजा वरती आउटपुट तुमचा 0 येत असेल वरच्या कंपॅरेटरला तर खाली आउटपुट 1 येत असतं. तर असं डिफरंट व्होल्टेज आपल्याला कंपॅरेटरच्या ठिकाणी दोन्ही कंपॅरेटरच्या ठिकाणी वेगळं वेगळं आउटपुट आपल्याला मिळत असतं. म्हणजे 1 असेल तर 0, 0 असेल तर 1 मिळतं. आता हे जे 2 आउटपुट्स आहेत हे आउटपुट दिले जातात पुढे फ्लिप फ्लॉपला. फ्लिप फ्लॉप आहे RS फ्लिप फ्लॉप. वेगवेगळे फ्लिप फ्लॉप्स असतात त्यातला RS टाईप फ्लिप फ्लॉप आपण इथे वापरतो. RS म्हणजे सेट रिसेट किंवा रिसेट सेट फ्लिप फ्लॉप. तर वरचं आहे रिसेट टर्मिनल, खाली आहे सेट टर्मिनल. त्या आलेल्या इनपुटप्रमाणे फ्लिप फ्लॉप त्याचा आउटपुट चेंज करतो. समजा आलेलं इनपुट सेट असेल म्हणजे एसला 1 आला असेल त्यावेळेला वरती 0 असतो म्हणजे फ्लिप फ्लॉप झाला सेट. फ्लिप फ्लॉप सेट असेल तर Q नेहमी 1 असतो, आउटपुट हे हाय मिळतं किंवा 1 मिळतं आणि त्याच वेळेला Q बार आपला 0 मिळतो हे लक्षात घ्या. आणि समजा फ्लिप फ्लॉपला रिसेट झाला असेल म्हणजे वरती 1 असेल खाली 0 असेल तर फ्लिप फ्लॉप काय होतो आपला रिसेट होतो. तो रिसेट झाला तर Q जो आहे तो आपला 0 मिळतो. रिसेट मीन्स 0 मिळतो आणि त्याच वेळेला Q बार मिळतो 1.
ओके. तर अशा प्रकारे फ्लिप फ्लॉप त्याचं काम करतो आहे. त्यानंतर फ्लिप फ्लॉपचं जे आउटपुट आहे ते आउटपुट 2 आउटपुट आहेत. त्यातलं आपण कुठलं आउटपुट घेतो तर ते घेतो आपण क्यू बारचं आउटपुट. हे क्यू बारचं आउटपुट आपण इकडनं घेऊन खाली एक आउटपुट म्हणून एक ब्लॉक दाखवला. आता हा आउटपुट ब्लॉक म्हणजे काय असतं तर सिम्पल याच्यामध्ये एक नॉट गेट यूज केलेला आहे. इथे मी दाखवते नॉट गेट. तर हा जो नॉट गेट आहे तर क्यू बारचं आउटपुट नॉट गेटला जातं आणि नॉट गेटकडनं जे आउटपुट आहे ते आपण बाहेर पिन नंबर 3ला आउटपुट म्हणून घेत असतो. समजा क्यू बार 1 असेल तर नॉट गेट थ्रू गेल्यानंतर आउटपुट समजा हे 1 असेल तर इथे आउटपुट तुम्हाला 0 मिळतं आणि हे 0 असेल तर नॉट गेट थ्रू गेल्यानंतर आउटपुट 1 मिळतं. म्हणजे इथे जे आउटपुट मिळतं ना त्याच्या विरुद्ध स्टेटचं आउटपुट आपल्याला इथे मिळतं कारण मध्ये आहे नॉट गेट. त्यानंतर इथे हा जो क्यू बार आहे हा इथे तर जातोच आहे परंतु तो क्यू बार इकडनं ट्रॅव्हल होऊन ह्या एका ट्रान्झिस्टरला येतो आहे. ह्या ट्रान्झिस्टरला म्हटलं जातं डिस्चार्ज ट्रान्झिस्टर. आता हा जो डिस्चार्ज ट्रान्झिस्टर त्याच्या बेसला हे क्यू बारचं आउटपुट येत आहे. डिस्चार्ज ट्रान्झिस्टरला क्यू बार समजा 1 असेल हाय असेल तर ट्रान्झिस्टरच्या बेसला हाय किंवा 1 मिळतो. ट्रान्झिस्टरच्या बेसला 1 किंवा हाय मिळाला तर ट्रान्झिस्टर ऑन होतो आणि तो ऑन तर होतोच पण ऑन झाल्यानंतर तो ह्या आय सीच्या बाह्य भागात किंवा ह्या आय सीच्या बाहेर जो एक कॅपॅसिटर लावलेला असतो त्या कॅपॅसिटरला हा ट्रान्झिस्टर डिस्चार्ज करतो ऑन झाल्यानंतर. म्हणून ट्रान्झिस्टरला म्हटलं जातं डिस्चार्ज ट्रान्झिस्टर. हे केव्हा होतं जेव्हा क्यू बार म्हणजे हा क्यू बार ज्या वेळेला 1 असेल किंवा हाय असेल त्यावेळेला तेव्हा ट्रान्झिस्टर ऑन होतो आणि कॅपॅसिटर जो बाह्य सर्किटमध्ये कनेक्ट केलेला आहे तो कॅपॅसिटर डिस्चार्ज होतो. आणि जेव्हा क्यू बार हा 0 असतो त्यावेळेला ट्रान्झिस्टर हा ऑफ असतो आणि तो ऑफ असेल तर तो बाह्य कपॅसिटरला डिस्चार्ज करत नाही तर तो बाह्य कपॅसिटर चार्ज होत राहतो कारण हा ऑफ आहे म्हणून हा कपॅसिटर जो बाह्य कपॅसिटरला डिस्चार्ज करतो म्हणून याला म्हटलं जातं डिस्चार्ज ट्रान्झिस्टर. आता या डिस्चार्ज ट्रान्झिस्टरला व्होल्टेज येतं कुठून ते व्होल्टेज येतं आपलं पिन नंबर 7 वरून. ओके. तर आणि अजून एक पॉईंट राहिला क्यू बार तर कळलं तर आता राहिलं आपलं क्यू. आता हे जे क्यू आहे हे क्यू तुम्ही बघितलं तर हे कनेक्ट झालेलं आहे रिसेट पिनला. आता रिसेट म्हणजे काय तर जी काय प्रोसेस चालू आहे वर्किंग चालू आहे त्याला मध्येच थांबवणं किंवा रिसेट करणं. तर 555चं काम समजा चालू असेल आणि मध्येच आपल्याला ते काम त्याचं बंद करायचं असेल तेव्हा आपण ह्या रिसेट टर्मिनलला नेगेटिव्ह सप्लाय किंवा नेगेटिव्ह ट्रिगर पल्स देतो. त्या नेगेटिव्ह ट्रिगर पल्समुळे फ्लिप फ्लॉप त्याचं जे काम आहे ते स्टॉप करतो. म्हणजेच आउटपुट जे आहे ते आपल्याला 0 मिळायला लागतं. आउटपुट जे आहे ते आपल्याला काय मिळायला लागतं 0. म्हणजे आपलं आउटपुट येणं स्टॉप होतं. जोपर्यंत रिसेट नेगेटिव्ह आहे जोपर्यंत रिसेट टर्मिनल नेगेटिव्ह आहे तोपर्यंत आउटपुट टर्मिनलला काहीही मिळत नाही 0 मिळत राहतं. तर आपल्या लक्षात आलं असेल ते याच्यामध्ये कुठले कुठले ब्लॉक्स आहेत कुठले गोष्टी आहेत. तर पहिलं आहे हे व्होल्टेज डिवायडरिंग नेटवर्क 5 किलो ओमचे 3 रेजिस्टर्स वापरलेले आहेत. या ठिकाणी 1/3 VCC मिळतं इथे आपल्याला 2/3 VCC मिळतं. त्यानंतर 2 कंपॅरेटर आहेत. हे VCC दोघांना रेफरन्स व्होल्टेज म्हणून प्रोव्हाइड होतं आहे. कंपॅरेटरचे उरलेली जे 2 इनपुट टर्मिनल आहेत वरचे इनपुट टर्मिनल आहे थ्रेशोल्ड खालचं इनपुट टर्मिनल आहे ट्रिगर. तर एका कपॅसिटर थ्रू ह्या दोन्ही ठिकाणी व्होल्टेज येत असतं आणि ते व्होल्टेज त्याच्या रेफरन्स व्होल्टेजबरोबर कंपेअर होत असतं आणि त्याप्रमाणे कंपॅरेटर 1 आणि 2ला आउटपुट मिळत असतं. हे आउटपुट पुढे फ्लिप फ्लॉपला दिलं जातं. फ्लिप फ्लॉप त्याप्रमाणे सेट रिसेट होतो आणि सेट रिसेट झाल्यानंतर त्याचं जे क्यू बारचं जे आउटपुट आहे ते आपण डिस्चार्ज ट्रान्झिस्टरच्या बेसला देत असतो.
डिस्चार्ज ट्रान्झिस्टरच्या बेसला आल्यानंतर ट्रान्झिस्टर ऑन ऑफ होतो आणि तो ऑन ऑफ झाल्यानंतर बाह्य ठिकाणी बाह्य सर्किटमध्ये जो कॅपॅसिटर यूज झालेला आहे तो कॅपॅसिटर चार्ज किंवा डिस्चार्ज होतो. तसंच इथे क्यूचं जे आउटपुट आहे त्या क्यूच्या आउटपुटला आपण रिसेट टर्मिनल कनेक्ट केलं आहे. 555 ICचं वर्किंग स्टॉप करायचं असेल, आउटपुट 0 करायचं असेल थोड्या वेळासाठी, तर त्या वेळेपुरता रिसेट टर्मिनलला नेगेटिव्ह पल्स आपल्याला द्यावी लागते. ते जेवढ्या ड्युरेशनला ती पल्स अवेलेबल असेल तोपर्यंत आउटपुट आपल्याला 0 मिळतं. आय होप तुम्हाला हा ब्लॉक डायग्राम लक्षात आला असेल.